नमस्कार, वेलकम टू मयूदिका रेसिपीज मित्रांनो। आजच्या या भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आजचा हा भाग त्या लोकांसाठी खास आहे ज्यांना आता लगेच काहीतरी चटपटीत खायचं आहे। चला तर मग बघूया। त्यासाठी इथं आपण घेतली आहे हरभऱ्याची डाळ 750 ग्रॅम, तांदूळ 250 ग्रॅम आणि उडदाची डाळ 30 ग्रॅम। हे तिघही जिन्नस घेताना आपण डाळी स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घेतल्या आहेत आणि तांदूळ मात्र आपण धुवून एकदम थक्क वाळवून घेतले आहे। तिघांना एकत्र आपण भाकरीच्या पिठासारखं रवाळ दळून घेतलं आणि हे पीठ आपण रव्याच्या चाळणीने चाळून घेत आहोत। मित्रांनो, पावसाळा सुरू आहे, संततधार पाऊस सुरू असतो, त्यावेळी घरातल्या प्रत्येकाला त्याचा आनंद घ्यावासा वाटतो आणि त्याच वेळी प्रत्येकाला काहीतरी गरमागरम व चटपटीत सुद्धा खावंसं वाटतं। पण मग त्यावेळी अगदी चुटकी सरशी आणि कुणालाही बनवता यावं असं काहीतरी घरात हवं असं सुद्धा वाटतं। त्यासाठी हा ढोकळा प्रीमिक्स आपण बनवत आहोत बरं का। आपलं एकत्र दळून घेतलेलं संपूर्ण पीठ आपण चाळून घेतलेलं आहे, त्यामधून थोडासा कोंडा बाहेर निघालेला आहे, तो अगदी 2 चमचे आहे। हा जर जास्त निघाला तर पुढे मिक्स केला जाणाऱ्या जिन्नसांचं प्रमाण आपलं चुकू शकतं। ढोकळा प्रीमिक्ससाठी लागणारे आपले पुढचे इन्ग्रेडियंट्स आहेत 200 ग्रॅम साखर, 40 ग्रॅम खाण्याचा सोडा, 40 ग्रॅम सायट्रिक ॲसिड आणि 40 ग्रॅम मीठ। मित्रांनो, प्रीमिक्सचं प्रमाण अगदी परफेक्ट येण्यासाठी आपण त्याला ॲक्च्युअल मोजून घेत आहोत। त्यानंतर साखर आणि सायट्रिक ॲसिड आपण मिक्सरच्या भांड्याला बारीक फिरवून घेत आहोत। हे मिक्सरला फिरवून होतं तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर पण जरूर करा आणि याआधी ढोकळ्याच्या रेसिपीज आपण चॅनलवर अपलोड केल्या आहेत त्यासुद्धा जरूर बघा। आपण मिक्सरला फिरवून घेतलेली साखर आणि सायट्रिक ॲसिड बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे। डाळ तांदळाच्या दळून घेतलेल्या पिठामध्ये आपण हे सगळं घालत आहोत। त्यामध्ये 200 ग्रॅम साखर, 40 ग्रॅम सायट्रिक ॲसिड, 40 ग्रॅम खाण्याचा सोडा आणि 40 ग्रॅम मीठ हे परफेक्ट प्रमाण आपण घेत आहोत। शेवटी आपण यामध्ये मीठ आणि खाण्याचा सोडा घालून हे सगळं छान मिक्स करून घेतलं आहे। मित्रांनो, हे आपलं ढोकळा प्रीमिक्स अगदी परफेक्ट प्रमाणाचं तयार आहे। तुम्ही याला हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतात। अगदी 3 ते 4 महिने हे टिकेल, पण मला नाही वाटत इतके दिवस हे तुम्हाला स्टोअर करून ठेवण्याची वेळ येईल, कारण एकदा का तुम्ही ते बनवले तर ते इतके झकास बनतात, तुम्ही ते वारंवार बनवून ते त्याआधीच संपवून टाकणार। चला तर मग आपण ज्या प्रीमिक्सचे एवढे गुणगान गातोय ते एकदा करून बघूया, किती सोपे आहेत की काय, कसे ती रेसिपी बघूया। आपण इथं 1.5 वाटी प्रीमिक्स एका बाउलमध्ये काढून घेत आहोत। आता आपल्या ह्या रेडीमेड प्रीमिक्समध्ये आपण पाव चमचा हळद घालायची आहे, त्यामुळे त्याला छान रंग येणार आहे आणि साधारणपणे 3 ते 4 चमचे तेल आपण घालत आहोत। चमचा हा पोहे खाण्याचा वापरत आहोत आणि ते छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। प्रीमिक्समध्ये हळद आणि तेल मिक्स करून झाल्यानंतर आपण 1 वाटी त्यामध्ये पाणी घालत आहोत। ज्या वाटीने आपण पीठ मोजलं आहे तीच वाटी आपण घेतली आहे पाण्यासाठी। ह्या प्रीमिक्समध्ये पाणी घातल्यानंतर सोडा, सायट्रिक ॲसिड, साखर यांची सर्वांची रिॲक्शन होऊन हे पीठ छान फुलून येतं आणि याची कन्सिस्टन्सी ही पोरिंग कन्सिस्टन्सीला आपण याला आणायचं आहे, म्हणजे ओतलं जाईल एवढ्या कन्सिस्टन्सीला हे आपण बॅटर तयार करायचं आहे। तुम्ही बघू शकतात आपल्या प्रीमिक्समधल्या सोडा ॲक्टिवेट होऊन पीठ मस्त फुलून आलं आहे। आपलं बॅटर अगदी ओतलं जाईल अशा कन्सिस्टन्सीला तयार आहे। आपण एका ताटाला आधीच तेल लावून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण हे ओतून घेत आहोत। ताटामध्ये ओतून घेतलेलं बॅटर हे टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे ते एकसारखं सर्वदूर पसरेल आणि याला आपण छान 15 मिनिटं स्टीम करून घेणार आहोत। तुमच्याकडे स्टीमर असेल तर अतिउत्तम, नसेल तर एका पातेल्यामध्ये पाणी ठेवून त्यावरती चाळणी ठेवून आपण त्यामध्ये स्टीमर तयार करून आपण ते स्टीम करून घ्यायचं आहे। तुम्ही बघताय अगदी रेडीमेड प्रीमिक्स आपलं असलं की किती सोप्या पद्धतीने आपण ढोकळा बनवू शकतो। प्रीहीट करून घेतलेल्या पातेल्यावरती आपण ठेवल्यापासून साधारण 15 मिनिटात हा परफेक्ट स्टीम होतो। आपण त्याला चेक करून घेतलं आहे। स्टीमरवरनं खाली उतरून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपण त्याच्या कडा सोडून घ्यायच्या आहेत आणि त्यावरती उलटं ताट करून ही ढोकळ्याची प्लेट आपण त्यात सोडवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकतात मित्रांनो, आपला ढोकळ्याचा बेस अगदी जाळीदार, अगदी परफेक्ट असं बनला आहे। हा ढोकळ्याचा बेस आपण सुरीच्या सहाय्याने आडवे उभे काप देऊन व्यवस्थित कट करून घेऊयात। तुम्ही बघू शकता आपला ढोकळा बेस कट करताना तुमच्या लक्षात येईल अगदी परफेक्ट असं आपला ढोकळ्याची जाळी आलेली आहे आणि हॉटेलचे आचारी किंवा एखादा परफेक्ट असा शेफसुद्धा बनवू शकणार नाही, इतका सुंदर आपला ढोकळ्याचा बेस तयार झालेला आहे। बऱ्याच जणांचा प्रॅक्टिस करूनसुद्धा फसणारा हा पदार्थ आहे, त्यामुळे आपण आज याची परफेक्ट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहोत। तुम्ही बघू शकतात मस्तपैकी स्पॉन्जी आणि हळदीचा छान त्याला कलर आला आहे। आता आपण याच्यासाठी एक बेसिकशी फोडणी तयार करूया। त्यासाठी आपण एका तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे, त्यामध्ये मोहरी घातली आहे, त्यामध्ये मिरच्या चिरून घातल्या आहेत आणि वरतून हिरवागार आपण कढीपत्ता घालून ही बेसिकशी अशी फोडणी तयार केली आहे। ही सगळी खमंग फोडणी आपण आपल्या प्रीमिक्सद्वारे तयार केलेल्या ढोकळ्याच्या बेसवरती घालणार आहोत।
मित्रांनो, आपण स्टोअर करून ठेवण्यासाठी जे प्रीमिक्स बनवलं आहे त्यामध्ये आपण हळद घातलेली नाही आहे. आपण हळद आयत्या वेळी ढोकळे बनवताना घालणार आहोत. त्यामुळे एक फायदा असा होतो की लहान मुलांना खाद्यपदार्थांच्या रंगांचं खूप आकर्षण असतं. त्यावेळेस तुम्ही 2 प्रकारचे ढोकळे त्यांच्यासाठी बनवू शकता. एक हळद घातलेला पिवळ्या रंगाचा आणि हळद न घालता पांढऱ्या सफेद रंगाचे ढोकळे तुम्ही बनवू शकता. मित्रांनो, एकदा का तुम्ही हा ढोकळा प्रीमिक्स बनवून घेतला तर याच्यात तुम्ही अनेक प्रकारे इनोव्हेशन करू शकतात. जसं की ढोकळ्याच्या प्रीमिक्समध्ये तुम्ही पाणी घालते वेळी जर तुम्ही पालक प्युरी घातली किंवा कोथिंबीरीची प्युरी घातली किंवा बीटरूटचा ज्यूस घातला तर वेगवेगळ्या रंगाचे आणि वेगवेगळ्या फ्लेवरचे ढोकळे तुम्ही बनवू शकाल. आशा करतो ही ढोकळा प्रीमिक्सची परफेक्ट प्रमाणासह दिली गेलेली रेसिपी तुम्हाला खूपच आवडली असेल. तुमच्या फॅमिलीसाठी, मित्रपरिवार आणि आप्तेष्टांसाठी नक्की ट्राय करून बघा. आणि विविध प्रकारचे इनोव्हेटिव्ह ढोकळ्यांच्या आयडियांसह तुम्हाला काही सुचत असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही सुचवलेली रेसिपी मी पुढच्या एपिसोडमध्ये नक्की सामील करण्याचा प्रयत्न करेन. भेटूया पुढील भागात अशाच मजेदार नवनवीन इनोव्हेटिव्ह रेसिपींसह. तोपर्यंत बघत रहा मयुदिका रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.